श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे रविवार आणि आज आहे होळी, तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे। आज आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे। बघा, कापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती असतात। वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी कापूरचे जे काही उपाय असतात ते अतिशय प्रभावी आणि पवित्र ठरत असतात। आणि त्याचबरोबर बघा, घरामध्ये ज्या बाधा असतात, करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, हे जर आपल्याला नष्ट करायचे असेल तर कापूरचे काही उपाय सुद्धा आपण जर केले तर ते अगदी प्रभावी असे ठरत असतात। तर हा आपल्याला कापूरचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल। आता आज पौर्णिमा ही सकाळी लागलेली आहे आणि ती आता उद्या म्हणजेच धुलीवंदनला सोमवारी 12:30 वाजता संपणार आहे। तर आज आपल्याला संध्याकाळी म्हणजेच 1:05 नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरावरती कोणी काही तंत्र मंत्र क्रिया बाधा कोणी काहीतरी केलेला आहे आणि ते दूर करण्यासाठी आपण काही उपाय करायला पाहिजे, तर हा आजचा एक प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। कारण होळीच्या वेळेस काय होतं ना की ही जी लोक असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं कधीच बघवत नाही आणि आपला हस्त खेळतं कुटुंब, त्यांच्या कुठेतरी डोळ्यामध्ये काहीतरी त्यांना त्रास होत असतो आणि त्यामुळेच ते आपल्या घरावरती काहीतरी तंत्रमंत्र करत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो। तर ते जे दोष आहेत ना तर ते दूर होतील। घरातील इडापिडा, आजारपण, संकटे, दुःख, घरामध्ये पैसाला पैसाच लागत नाही, म्हणजे काय तुम्ही बघा अशा सुद्धा कमेंट येतात की ताई घरामध्ये जिथे आम्हाला 1 रुपया खर्च करायचा आहे तिथे आमच्याकडनं 100 रुपये खर्च होत असतात। जिथे आमच्या घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की त्याच्या मागे सारखे आजार आणि आजारच चालू राहतात, अशा पद्धतीचं वातावरण हे आमच्यासोबत असतं। तर त्यावेळेस तुम्ही हा जो आजचा प्रभावी उपाय आहे तर हा करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल। जे काही दोष संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल, आपल्या घरावरती होईल। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे। कापूर हा भांड्यामध्ये ठेवायचा, ज्या कोणत्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल तर त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लवंग घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नारळ असतं ना तर त्या नारळाच्या वरच्या शेंड्या ज्या असतात ना तर त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक खोबऱ्याचा कुटका घ्यायचा, एक छोटासा खोबऱ्याचा कुटका घ्यायचा आहे। आता ह्या सर्व वस्तू त्या लवंगाबरोबर म्हणजेच जे कापूर घेतलेला आहे आपण त्या कापूरबरोबर तुम्हाला ठेवायच्या आहेत। ठेवल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा। नारळाची शेंडी जी आहे तर ती लगेच आगीमुळे लगेच पेट घेईल आणि बाकीचे वस्तू पण त्याच्याबरोबर जळतील आणि त्यानंतर याचा हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे। संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे फिरवत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता आपल्या जी कुलदेवी आहे ना तर त्या कुलदेवीचा हा मूळ मंत्र मानला जातो, तर ह्या मंत्राचा तुम्हाला पठण करत राहायचं आहे आणि संपूर्ण घरातून हा जो कापूर आहे तो फिरवायचा आहे। आणि त्यानंतर याची जी राख आहे तर ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये जरी तुम्ही विसर्जित केली तरी चालेल। बाकीच्या ज्या वस्तू आहेत ते जळून द्यायच्या, राख थंड झाली की मग ती पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता। तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा, अगदी साधा आणि सोपा आहे। नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल। दोष अडचणी विघ्न दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर आपल्यावरती असणारे जे काही वाईट बाधा आहे तर त्या सुद्धा दूर होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।